आज आहे ना उपासाचा भगर केला आहे. भगर म्हणतात, वरई म्हणतात, वरईचा तांदूळ उपासाला चालतो. आणि आता आहे अधिक महिना, तर खूप जणांना उपवास असतात. तर चला म्हटलं तुम्हाला दाखवावा. उपमा म्हणतात किंवा वरईचा पुलाव म्हणतात, खूप काही नावं आहेत याला. याला काय म्हणतात तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही याला काय म्हणतात ते. आणि साधी सिंपल आणि टेस्टी होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघा, खूप छान लागते. याच्यासोबत तुम्ही टेस्टला लिंबाचं लोणचं, टोमॅटोची चटणी घेऊ शकता. चला रेसिपी सुरू करू. मी एक बटाटा घेतला, त्याचे छोटे छोटे तुकडे केले बघा, आणि 4-5 मिरच्या. आता वरईचा तांदूळ किंवा भगर हा छान 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आणि गॅसवर एक पातेलं ठेवायचं. त्या पातेल्यामध्ये तुम्हाला तूप हवं असेल तर तूप टाका, तेल हवं असेल तर तेल टाका. मी तेल टाकलं कारण मला वरून तूप खायला खूप आवडते म्हणून. आता त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे चालत नसेल तर स्किप करा. आणि शेंगदाणे टाका. शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला बटाटा टाकायचा. बटाटा थोडा होऊ द्यायचा, 1 मिनिट. आणि मिरच्या टाकायच्या, कारण बटाटा लवकर होत नाही, वरईचा तांदूळ लवकर शिजतो, म्हणून आपल्याला बटाटा 1 मिनिट होऊ द्यावं लागेल. आता आपल्याला भगर टाकूयात, वरईचा तांदूळ बघा. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यात दुप्पट पाणी टाकायचं. म्हणजे 1 वाटी भगर घेतला तर 2 वाट्या पाणी, आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं उपवासाचं. याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि पाणी हे तुम्ही रूम टेम्परेचरवरचं ठेवलं तर योग्य राहील, कारण गरम पाणी टाकलं तर बटाटा लवकर शिजणार नाही आणि भगर लवकर शिजून येईल म्हणून. बघा, कारण पाणी जसं जसं गरम होईल तसं बटाटा शिजत येतो म्हणून. आता वाफ काढल्यानंतर आपण बघूयात. झाला की आपला भगर तयार. भगर शिजायला काहीच वेळ लागत नाही, खूप लवकर होतो. बघा कसा झाला आहे. खूप टेस्टी आणि खूप मस्त लागतो. खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि मी शनिवार रविवार व्हिडिओ टाकत नाही, फक्त 5 दिवस टाकते. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. त्यामुळे आता पुन्हा सोमवारी भेटूयात. ओके, बाय.